स्तनपानाची योग्य पद्धत कोणती हे माहिती आहे का तुम्हाला? नमस्कार, मी डॉक्टर शार्दुली तेरवाडकर, आदित्य रेनबो सुपर स्पेशालिटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे स्तनपान मार्गदर्शक म्हणून काम करते। या प्रश्नाचं सगळ्यात सोपं उत्तर असं आहे की आई आणि बाळाला सुलभ असेल, सोयीचं जाईल आणि आरामदायी असेल या कोणत्याही स्थितीमध्ये आई बाळाला दूध पाजू शकते। पण या सगळ्या स्थितींमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। आईच्या स्तनाचा काळा भाग, विशेषतः खालचा भाग, हा बाळाच्या तोंडात जास्तीत जास्त गेला पाहिजे। बाळाचं तोंड जास्तीत जास्त उघडलेलं असलं पाहिजे, म्हणजे 120 ते 140 अंशाच्या कोनात। खालचा ओठ बाहेरच्या बाजूला संपूर्णपणे वळलेला असला पाहिजे आणि बाळाच्या हनवटीचा आईच्या स्तनाला स्पर्श झाला पाहिजे। बाळाची योग्य स्थिती कशी असावी? बाळ पूर्णपणे आईच्या पोटाकडे वळलेल्या स्थितीत असावं। बाळाच्या शरीराचा आईच्या शरीराला पूर्णपणे स्पर्श होईल असं आईनं धरलेलं असावं। बाळाचं डोकं आणि शरीर हे एकाच रेषेत असावं। बाळाची मान, पाठ आणि कमरेला आईनं आधार दिलेला असावा। स्तनपानासाठी आईची योग्य स्थिती कुठली? तर आईने पाठीला आधी व्यवस्थित आधार घेऊन बसावं। स्तन हातानं सी या इंग्रजी अक्षराप्रमाणे अंगठावर आणि 4 बोटांनी खालच्या बाजूला ठेवून उचलून घ्यावा। सुरुवात करण्यापूर्वी बाळाच्या वरच्या ओठाला स्तनाग्राने स्पर्श करावा, म्हणजे बाळाला स्तनपानाची प्रेरणा निर्माण होऊन बाळ मोठा आ करते। त्यावेळेला संधी साधून आईने स्तनाचा काळा भाग पूर्णपणे बाळाच्या तोंडात घालावा। स्तनपान देताना आईनं बाळाशी संवाद साधावा आणि या व्यतिरिक्त तुमचे आरोग्य सेवक, स्तनपान मार्गदर्शक यांना भेटून प्रत्यक्ष कृतीतून हे सर्व स्तनपानाच्या योग्य स्थिती शिकून घ्याव्यात।